Let's all look towards Him. Thank you, Father. Thank you for this day, Lord. We worship you, Father. We give you all the praise, all the honor, all the glory, Lord. There's none like you. Teach us to walk in your ways, Father. Thank you, Lord. We thank you for you inhabit the praises of your people. We thank you, Lord. There's none like you. You are holy. You are holy, Lord. You are above everything. You reign, Father. You reign, Lord. We bow ourselves before you, Lord. You increase, we decrease, Father. We have come here to worship you, Lord. We love you, Lord. We love you, Father. Thank you for giving us this new day to worship you. We lift our voices to you, Lord. There's none like you, Lord. Father in heaven, holy is your name. Your kingdom come, your will be done on earth as it is in heaven. Our Father in heaven, yours is the kingdom and the power and the glory
ऑल इन जीसस नेम। प्रभु के नाम से आप सबों को अभिवंदन। अब हम लोग आखिरी 7वां वचन, लूका रचित शुभ वर्तमान उसका 23वां अध्याय और 46वां वचन। तब यीशु मसीह ने चिल्लाकर बड़े आवाज में पुकारते हुए कहा, हे पिता, तेरे हाथों में मैं मेरा आत्मा समर्पित करता हूँ। वी आर गोइंग टू हियर फ्रॉम आवर सिस्टर सुरेखा। देवाच्या नावाला धन्यवाद देते। परमेश्वर महान आहे आणि त्या पुरुषावरचे 7 शब्द आम्ही बघत आहोत। पहिला शब्द भी बघितला, हे बाप्पा यांना क्षमा कर। मी दुसरा शब्द बघितला, तारणाचा शब्द। तिसरा बघितला, ममतेचा शब्द। आणि चौथा बघितला, थोड्या टायमासाठी त्याग। 5वा शब्द बघितला, तहान लागली आहे। ती जी ताण जगित नसून ती आत्मेची ताण होती। आणि 6वा शब्द बघितला की पूर्ण झाले। आता 7वा शब्द बघत आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या क्रूसावरती दुःख आणि वेदना सहन करत होते आणि खरोखर की जो परमेश्वर दुःख आणि वेदना सहन करत असताना सुद्धा तो आपला काय करत आहे, पित्याला हाक मारत आहे। त्या पित्यामधलं जीवन त्या ठिकाणी तो आपलं त्या पित्याला जीवन काय करत आहे, समर्पित करत आहे। आपला आत्मा त्या पित्याच्या हाती सोपून देत आहे। ज्या पित्याने त्याला ह्या जगामध्ये पाठवलं होतं ते आता काम पूर्ण करून तो काय करत आहे, ते समर्पणचा आत्मा त्या पित्याच्या हाती सोपवत आहे। आणि आपण खरे पाहिले असता की आपल्या पापामुळे तो घायल झाला आणि आपल्याला ते बलिदान देऊन त्याने आपल्या लेकसारखाली जीवनामध्ये एक आपल्याला वाट मोकळी करून दिली। आणि खरोखर की ज्या ठिकाणी आता सुमारे 2 पहर झाले आणि सूर्य प्रकाश नाहीसा होऊन 3रा पहरेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला। त्या ठिकाणी घटना घडत होती, त्या ठिकाणी खूप म्हणजे अंधार पडला आणि आपला पवित्र स्थानातून पडदा मधोमध फाटला। कारण आता येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता आणि हे त्याला तो ह्या जगामध्ये आला तेव्हा त्याचा कोणी स्वीकार केला नाही। कारण योहान सुवर्तमान 1 मध्ये 11-12 मध्ये बोलत आहे की तो त्याच्या सगळ्याकडे आला पण त्याचा स्वीकार केला नाही। पण जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी मुलं मुली होण्याचा अधिकार दिला। आज आम्हाला त्यांनी तो अधिकार दिलेला आहे। आणि जे येशू ख्रिस्ताचं जीवन त्या पित्यामध्ये होतं तसं आमचं जीवन सुद्धा त्या पित्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। कारण त्या पित्याशिवाय आम्ही ग्रहण काहीच करू शकत नाही। कारण जसं पिता म्हणजे जसं प्रभू येशूचं वचन सांगत आहे की तुम्ही ज्याने मला पाठवलं त्याच्यावर आणि माझ्यावर बी तुम्ही विश्वास ठेवा। कारण आम्हाला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे। आणि आमच्यासाठी एकच ध्येय की ते येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या क्रूसावरती मारले गेला। कारण आमच्या जीवनामध्ये ती मोठी साक्ष आहे। कारण आम्ही परमेश्वराने आमच्या पुढे 2 रस्ते ठेवलेले, एक रुंद अरुंद आणि एक पसरत दरवाजा। आणि त्या पसरत दरवाजातून खूप सारे काही लोक जाणारे आहेत, पण जो छोटा रस्ता आहे तो खूप संकोचित आहे आणि आम्हाला तो ज्याला सापडला आहे त्याच्यासाठी ते पुष्कळ कमी लोक आहेत। परमेश्वराने तो आम्हाला दिलेला आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हे जीवन जगत असताना तर आमचं जीवन त्या परमेश्वराला आम्ही समर्पित करायला पाहिजे। कारण हे शब्द जे क्रूसावर बोलले गेलेले आहेत की ते फक्त गुड फ्रायडेच्या दिवशीच नव्हे तरी ते आम्ही ते रोज आमच्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, ग्रहण करायला पाहिजे। आणि की जसं परमेश्वराचं जोपर्यंत आगमन येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला ते जीवन काय समर्पित पाहिजे। कारण ह्या ठिकाणी परमेश्वर बोलत आहे की तेव्हा येशू उंच स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो। असे बोलून त्याने प्राण सोडले। तेव्हा ते झाले ते पाहून शतापदींनी देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता। कारण हे जेव्हा त्या ठिकाणी घडत होतं त्या ठिकाणी की अनेक लोक होते म्हणून परमेश्वर आता पूर्ण 6 शब्द बोलून 7वा शब्द आपला पित्याच्या हाती काय करते, समर्पित करते। आणि जे जीवन जगत असताना सुद्धा म्हणजे ज्या क्रूसावरती जायचं होतं त्यावेळेस त्या प्रभू येशू पूर्णपणे काय होते, तयार होते। तसंच आम्हाला सुद्धा आमचं जीवन जोपर्यंत परमेश्वराचं आगमन येत नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा ते जीवन आम्हाला समर्पित ठेवायचं आहे त्या पित्याच्या हाती। कारण परमेश्वराचं वचन आहे योहान 15 मध्ये बोलत आहे की पूर्ण 5-6 वचनामध्ये की तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहीन।
कारण जोपर्यंत आमचं जीवन त्या पित्यामध्ये नाही तोपर्यंत आमचं जीवन व्यर्थ आहे. कारण त्या पित्याला सोडून आम्ही काहीच करू शकत नाही. कारण जेव्हा आमचे अंतःकरण अस्वस्थ होतात त्यावेळेस तुम्ही काय करा, प्रार्थना करा. ज्या वेळेस आम्ही त्या प्रभू येशूला जेव्हा प्रार्थना करतो आणि घुटणे टेकून प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर आमची प्रार्थना काय होती, ऐकल्या जाते. आणि त्या परमेश्वराला आम्ही काय करतोय, जीवन समर्पित करते. कारण जोपर्यंत त्या पित्याला आम्ही आमचं जीवन समर्पित करत नाही तोपर्यंत आमचं जीवन व्यर्थ आहे. कारण जो प्रभू येशू आपल्या पित्यामध्ये राहूनच सगळ्या काही गोष्टी करत होते. कारण पित्याला सोडून ते काहीच करत नव्हते. तसं आम्हाला पण त्या परमेश्वराने जो अधिकार दिला त्या अधिकारानुसार आम्हाला त्या पित्याच्या आज्ञेचं पालन करायचंय जोपर्यंत त्याचा आगमन येत नाही तोपर्यंत. कारण ह्या जगात ठेवण तोपर्यंत आम्हाला त्या विश्वासामध्ये चालायचंय आणि जगाला ही स्वार्थ सांगायची की येशू हा प्रभू आहे. कारण त्याच्याच द्वारे आम्हाला एक जीवन प्राप्त होणार आहे. कारण जे विश्वास ठेवून, कारण परमेश्वरचं वचन सांगते की जो विश्वास ठेवतो तोच काय करणार आहे, तारल्या जाणार आहे. कारण जो विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी हे वचन नाहीये. कारण हे आम्हाला या वचनाचं खूप महत्वपूर्ण ग्रहण करायचंय. कारण हे परमेश्वराने वचन जे आमच्यासाठी दिलेलं आहे. फिलिपिकरास 2 अध्यायामध्ये मी बोलते 5 वचनामध्ये बघितलं, 5-6 वचनामध्ये की त्यांनी स्वतःला लीन केलं, नम्र केलं आणि ज्या क्रूसावरती त्याला जायचं होतं ते माहीत होतं की पित्याची इच्छा काय आहे म्हणून. तसंच आम्हाला सुद्धा ओळखून घ्यायचंय की त्या पित्याची इच्छा आमच्यासाठी काय आहे, आमच्यासाठी काय योजना आहे. कारण या जगामध्ये असताना ते दुःख क्लेश आम्हाला पण खूप येते, पण त्या पित्यामध्ये जर आमचं जीवन आम्ही ठेवलं तर ते दुःख निघून जाते. कारण ज्या येशूच्या नावात घुटना टेकल्या जाईल त्याला जगासमोर कोणाच्याही पुढे घुटना टेकायची गरज नाही. कारण आमचा परमेश्वर महान आहे. त्याने आम्हाला एक आशा दिलेली आहे त्या सर्वकालिक जीवनासाठी. देवान 3:16 मध्ये बी बोलत आहे की तो देवाने देवावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल. कारण जो आम्ही विश्वास करत आहे ते आमच्या पुढे एक आशा ठेवलेली आहे की ती जीवनाची आशा आहे. आणि आमची ही ह्या जगामध्ये आम्ही धावत आहे तर परमेश्वराच्या आगमनापर्यंत आम्ही स्वतःला काय करायला पाहिजे, तयार करायला पाहिजे आणि आमचं जीवन त्या परमेश्वराच्या हाती सोपून द्यायला पाहिजे क्रूसावरती. आणि खरोखर त्या ठिकाणी की दृश्य पाहून बघितलं की अनेक स्त्रिया बी त्या ठिकाणी लावून आल्या होत्या आणि ते पण हे बघत होत्या. आणि हे पाहून ते परमेश्वराचे काय झाले, गौरव झाले. हे दर्शविते का आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित पाहिजे आणि सदैव आम्ही स्वतःला काय करायला पाहिजे, तयार ठेवायला पाहिजे की ज्या परमेश्वराने आमच्यासाठी त्या क्रूसावरती प्राण दिला, त्या क्रूसावरती शब्द बोलत आहे ते आमच्यासाठी. ते फक्त 1 दिवसासाठी नव्हे तर हे रोज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कारण ज्या वेळेस हे वचन जर आमच्या जीवनात नाही तर आमचं जीवन एक शून्य आहे. कारण त्या पित्याला सोडून आम्ही काहीच करू शकत नाही. कारण जो विश्वास आम्ही ठेवत आहे तो विश्वास आम्ही अनेकाला सांगणार आहोत. कारण ही प्रभू येशूची आमच्या जीवनामध्ये एक साक्षी आहे. कारण तोच प्रारंभी शब्द होता आणि तोच शब्द देवासहित होता. कारण पहिलाही कुणी देव नव्हता आणि आता बी कुणी देव नाही. तर आमचा परमेश्वर एकच आमचा परमेश्वर आहे आणि त्याच्या पुढे आम्हाला हर दिवस आमचं जीवन काय करायचं, समर्पित करायचं आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर महान आहे. आणि त्या क्रूसावरचे आपण अनेक वचन वाचलेले आहेत की दास पण आम्हाला हर एक म्हणजे वचनाच्या द्वारे बोलते की कुठल्याच वचनाची कमी नाही. पण ते आम्ही त्याची पडताळणी करून बघतो की नाही हे वचन आम्ही वाचत आहेत की नाही. कारण हे आम्हाला स्वतःला ठरवायचंय आणि ते वचन वाचून आम्हाला त्या वचनाचे मनन करायचंय. कारण जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आमचं जीवन त्या प्रभूमध्ये नाही. कारण त्या प्रभूमध्ये आमचं जीवन असलं तर त्या पित्याची आम्ही इच्छा काय करू, पूर्ण करू. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वर महान आहे. हे छोटस 2 शब्दाचं म्हणजे जुनं गाणं आहे ते मी बोलते आणि खतम करून टाकते. मी वेचिले फुलांना काटे तुला मिळाली, मी वेचिले फुलांना काटे तुला मिळाली, जखमी करून तुझला
मला सर्व रे मिळाले, जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. हातपायी खोल तुझ्या रुतले किळे दुधारी, हातपायी खोल तुझ्या रुतले किळे दुधारी. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. मी वेचिले फुलांना, काटे तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाले. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाले. प्रावे कृपाती आता श्रापच तुला मिळाले. पावे कृपाती आता श्रापच तुला मिळाले. मी वेचिले फुलांना, काटे तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले.